नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडलेल्या अर्थशास्त्राच्या व्याख्या यांचा आपण अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र कशाला म्हणायचं आहे? तर याविषयी अनेक अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली आहे. त्यामध्ये पहिले तज्ज्ञ आहेत ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक असेही म्हणतात. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ 1776 साली प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या मांडली आहे. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र. अर्थशास्त्र संपत्तीचे शास्त्र आहे असं मत ॲडम स्मिथ यांनी मांडले आहे. या व्याख्येनुसार काही जे महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात ते म्हणजे निरहस्तक्षेपाचे धोरण, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. या स्वरूपात महत्त्वाचे मुद्दे या व्याख्येनुसार दिसून येतात. अगदी एक एक मुद्दा आपण विचारात घेऊ. निरहस्तक्षेपाचे धोरण. सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये कुठलाही हस्तक्षेप करावयाचा नाही, म्हणजेच निरहस्तक्षेपाचे धोरण या व्याख्येनुसार लक्षात येते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. दुसरा आहे भांडवल व संपत्तीचा साठा. सरकारने भांडवल व संपत्तीचा साठा याचा विचार करावा. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल आणि संपत्तीचा साठा हा महत्त्वपूर्ण ठरतो, कारण व्याख्या आपण पाहिली की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे. तिसरा आहे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम. अर्थव्यवस्था ही नैसर्गिक नियमावर चालते. सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये असाही मुद्दा यामध्ये दिसून येतो. चौथा आहे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व दिले आहे. वृद्धी म्हणजे वाढ. वाढीमध्ये म्हणजे संपत्तीच्या वाढीमध्ये श्रमविभाजन या घटकाला महत्त्व दिलेले आहे. अशी ॲडम स्मिथ यांनी संकल्पना मांडली. ती म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ही ॲडम स्मिथ यांनी मांडलेली व्याख्या. त्यानंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी देखील अर्थशास्त्रावर मोठे लिखाण विश्लेषण केलेले आहे. अर्थशास्त्राच्या विकासामध्ये प्राध्यापक मार्शल यांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ 1890 साली प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली आहे. त्यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. ही संकल्पना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली. या संकल्पनेनुसार काही महत्त्वाचे मुद्दे हे दिसून येतात. पहिला आहे अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अर्थशास्त्र सामान्य माणसाचा अभ्यास करते, सर्वसाधारण माणसाचा अभ्यास करते. दुसरा आहे अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. व्यक्तीचे आर्थिक वर्तन कसे बदलते याविषयी
अभ्यास करण्याची भूमिका अर्थशास्त्र करते. तिसरा मुद्दा आहे अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीचे होणारे भौतिक कल्याण याविषयी अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, कारण अर्थशास्त्रामध्ये सामान्य व्यक्ती, त्याचे आर्थिक वर्तन, त्याचबरोबर व्यक्तीचे भौतिक कल्याण याविषयी अभ्यास करण्याची भूमिका बजावली जाते. त्यानुसार त्यांनी व्याख्या मांडली की जी मानवी कल्याणावर आधारित आहे, अशी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली आहे. तिसरे तज्ज्ञ आहेत लिओनेल रॉबिन्स. यांनी देखील अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ लिहिला. हा 1932 साली प्रकाशित झाला. या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या मांडली आहे आणि ही व्याख्या परिपूर्ण व्याख्या म्हणून ओळखली जाते. लिओनेल रॉबिन्सन यांनी जी व्याख्या मांडली ती म्हणजेच अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्येवरून आपल्या लक्षात येईल अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालत असताना मानवी वर्तन जे आहे हे सातत्याने बदलत असते. अशा वर्तनाचा अभ्यास करण्याची भूमिका अर्थशास्त्र करते. या व्याख्येवरून काही महत्त्वाचे मुद्दे हे निदर्शनास येतात. पहिला आहे अमर्याद गरजा, त्यालाच आपण साध्य असे म्हणतो. मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम, साधनांचे पर्यायी उपयोग. एक एक मुद्दा आपण विचारात घेऊ. अमर्याद गरजा. व्यक्ती जीवन जगत असताना व्यक्तीच्या गरजा ज्या आहेत या अमर्याद आहेत. गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात, त्या केव्हाही संपत नाही. पहिली गरज पूर्ण झाल्यानंतर दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी व्यक्ती पुन्हा धडपड करत असतो. म्हणजेच गरजा ह्या सातत्याने निर्माण होतात. अशा निर्माण होणाऱ्या गरजा व्यक्ती पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. त्याचा उल्लेख या व्याख्येमध्ये येतो. मर्यादित साधने. व्यक्ती आपल्या अमर्याद गरजा भागवत असताना मर्यादित साधनांचा उपयोग करतो. उदाहरणार्थ पैसा असेल, आयुष्य असेल, यामध्ये व्यक्ती आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. ही साधनं जी आहेत मर्यादित आहेत. अशा मर्यादित साधनांच्या साहाय्यानं व्यक्ती आपल्या गरजा भागवतो. पुढचा आहे गरजांचा प्राधान्यक्रम. व्यक्ती अमर्याद गरजा मर्यादित साधनाने भागवत असताना, पूर्ण करत असताना या सर्व गरजांना प्राधान्य देत असतो. प्राधान्यक्रम त्यांचा लावत असतो. याविषयी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. पुढे आहे साधनांचे पर्यायी उपयोग. जी साधनं आहेत, मर्यादित साधनं आहेत, या साधनापासून व्यक्ती अधिकाधिक गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच साधनांचा पर्यायी उपयोग हा देखील मुद्दा या व्याख्येनुसार निदर्शनास येतो. म्हणून रॉबिन्सन यांनी मांडलेली व्याख्या ही दुर्मिळतेवर आधारित अशी व्याख्या आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राच्या व्याख्या अनेक अर्थतज्ज्ञांनी मांडल्यात. त्यामध्ये आपण ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणतो, त्यानंतर प्राध्यापक मार्शल, लिओनेल रॉबिन्स या
तज्ज्ञांबरोबर अर्थशास्त्रामध्ये अनेक तज्ज्ञांचे योगदान आहे. या तज्ज्ञांमध्ये काही उदाहरण आपण विचारात घेऊ. त्यामध्ये डेव्हिड रिकार्डो असेल, J.S. मिल, थॉमस माल्थस, प्राध्यापक पिगू, प्राध्यापक फिशर, लॉर्ड केन्स आणि पॉल सॅम्युएल्सन अशा अनेक तज्ज्ञांनी अर्थशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. अर्थशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण असं लिखाण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या या अभ्यासल्या. बाकी घटक, बाकी संकल्पना आपण पुढील तासिकेला विचारात घेऊ. धन्यवाद.